मंत्रिपदाबाबत शिंदेंचं एक मोठं वक्तव्य जे एकनाथ शिंदेंचं ते पुढे येताना दिसतंय. अंतिम आकडेवारीनंतर तिन्ही पक्षांची जी बैठक आहे ती पार पडेल आणि तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है. अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे. हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है, मोदी जी है, भाई है, नड्डा जी है, और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं, हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर, वैसे ही उसके ऊपर भी फैसला है. आमची सत्ता, भारतीय जनता पार्टीची सत्ता, महायुतीची सत्ता येणं आणि जनतेचा विकास होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ते जे आमचं स्वप्न होतं की राज्याच्या जनतेचा विकास झाला पाहिजे पुढच्या 5 वर्षामध्ये, ते आता साकार होताना दिसतंय. खरं तर या यशामध्ये लाडकी बहीण असेल किंवा मराठा आरक्षण, मग त्याला काउंटर प्रत्युत्तर म्हणून ओबीसी, हे सगळे बांधव एकवटले, त्यांचं कुठे यश आहे की नाही? आम्ही सगळ्या जातीला सोबत घेऊन काम करतो. विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढतो. ही इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर. जास्त जागा ज्याच्या असतील त्यांचा सीएम असेल. म्हणजे नागपूर दक्षिणमधून देवेंद्र फडणवीस विजयी झाल्याचं आपण बघतोय. काँग्रेस उमेदवाराला त्यांनी पराभवाची धूळ चारलेली आहे. फडणवीसांच्या आईकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलाय. महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं. हो, यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं. मी सगळ्यांकडे एक एकदा जातो. तुम्हाला काय वाटतंय, मुख्यमंत्री पदाची ही जी रेस आहे, ह्या रेसमध्ये सगळ्यात पुढे कोण दिसतंय? नाही, असं आहे की आता जर आपण सीएम शिंदेचं जर विधान पाहिलं, बरोबर, ते असं म्हणालेत की जास्तीत जास्त जागा त्यांचा सीएम असं ठरलेलं नाही आहे. याचा अर्थ हा वाद आहे आणि हे अलबेल नाही आहे. हे एक आहे. मला असं वाटतं की भाजप हे सोडणार नाही. जेव्हा भाजपने सॅक्रिफाईस केलं होतं 105 जागा असताना, तो एक ॲडजस्टमेंट होती. ती ॲडजस्टमेंट, भाजप सरकार पक्ष जो आहे ना, त्याला ॲडजस्टमेंट एक पाऊल मागे येऊन 10 पावलं कसं पुढे जायचं, ही त्यांची नेहमी स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे भाजप आता सीएम पद सोडणार नाही असं मला वाटतं. बघा, आता एक तर जर भाजपने सोडलं नाही, तर मी सुरुवातीपासून एकच सांगतोय की भाजपला आता हा ठपका चालणार आहे का? याचं कारण काय? तर याचं कारण, आता समजा राज्याची सत्ता आली, राज्याची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिका सहित 23 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या. याच्यासाठी जाणारा जो काही मेसेज आहे, तो मेसेज काय भाजपला द्यायचा आहे? भाजपला स्वतःला विलन ठरवायचं आहे का? हा एक भाग झाला. दुसरं, जर कसं काय 128 जागा जर त्यांच्या आलेल्या आहेत, 128 जागा आल्यानंतर ते कुणाला कसं काय देतील बरं? नाही, म्हणजे मग असं आहे की टॉमी टॉस करायला एकनाथ शिंदेंना पाठवलं. संघाने 600 रन्स केले. 2.5 वर्ष संघाने 600 ही केली ना त्यांनी. नाही, मग तेच तर आहे ना की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातला देवेंद्र फडणवीसांचा रोल खूप महत्वाचा आहे. जर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री करणार असतील तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार आहे हे पण बघायला पाहिजे. हे तर म्हणताय 2029 ला तिसरा राहणार नाही, एकटाच राहावं भाजप. हा, मग आता ते कळेलच. मग बघा, असं जसं संजय राऊतांपासून ते अगदी धनंजय रावांपर्यंत जे सगळे लोक म्हणतात की आपण सगळेच एवढेच छाती दडपून टाकणारे जर आकडे आलेले आहेत, तर त्यांना तिसरं काय, ते अर्धे असले तरी पण जिंकून येतील 2029ला. अशी परिस्थिती आहे. पण हे किती शाश्वत असणार आहे हे पण बघावं लागणार आहे ना. आता ज्या पद्धतीचे स्कोर झालेले आहेत, आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की निलेश राणे जिथून जिंकलेले आहेत ना, तिथे एक दत्ता सामंत नावाचे मालवणमधले कार्यकर्ते होते. ते पहाटे रागाने चालले होते. मुंबईत बातमी कळली, नारायण राणे पहाटे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी जो काही करिश्मा केलाय त्यानंतर निलेश राणे विजयी झालेले आहेत. म्हणजे हे एकेका माणसावर केलेलं काम आहे. हे एकट्या भाजपला शक्य होणार आहे का? तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे एकट्या भाजपने केलेलं नाही आहे. हे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संघ, त्याप्रमाणे इतर सगळ्या यंत्रणा यांनी केलेलं यश आहे हे. आणि बघा, आता समजा जसं म्हणतायत तसं की न्यायाने हे बरोबर ठरू शकतं की जर जास्त आमदार आले तर ठीक आहे की, पण ते आमदार
कोणाला पसंती देणार हा पण महत्त्वाचा भाग आहे. आत्तापर्यंत कुरघोडी झाल्या नाहीत या युतीमध्ये, कारण ते तिघजण एकत्र व्यवस्थित नीट लढले की ज्या आघाडीमध्ये कुरघोड्या झाल्या. मुख्यमंत्री पदानंतर कुरघोडी होणार नाहीत असं नाहीये. ठीक आहे, मी विचारतो ना त्यांना, आमचं ठरलेलं नाही याचा अर्थ क्लेम अजून सुद्धा तुमचा आहे? मी युवराजींना तेच सांगतो, सगळ्यापासून एवढे टेन्शनमध्ये होते पराभव टेन्शनमध्ये. झाल्यानंतर, आणि एक बातमी ऐकली मुख्यमंत्री पदाची सीएम साहेबांची बाईट, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. बाबा, तेवढं याच्यात तरी वाद घेऊ आहे द्या ना मग की आता. नाही, ते पण नको असं का? त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं तेच आहे की इथं तुम्ही आणि आम्ही तर्क वितर्क काढण्यापेक्षा 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामध्ये तिन्ही नेते हे जनतेला, महाराष्ट्राला संबोधित करतील, आभार मानतील, आणि दरेकर साहेबांनी सुद्धा थोड्या वेळ स्टेटमेंट दिलं. राहुल, तुमचं की ठरलंय. प्रत्येकाची इच्छा राहुल, काल तुमचं तुमची ठरलंय meeting ना? झाली, काल तुमचं तुमची मिटिंग ठरलंय झाली ना? वर्षावर संध्याकाळी. कोणाची? तुमची मिटिंग झाली प्रवक्त्यांची. प्रवक्त्यांची. हा, मग काय कानमंत्र दिलं होतं त्या कानमंत्र तुमच्याशी कसं बोलायचं ते कानमंत्र नाही. पण राहुल, हे strategy सगळं ठीक काय आहे. ठरवायची असं काही? होती. नाही, पण राहुल, तुमचं ठरलंय ना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचं ठरलंय. हो, कार्यकर्त्यांची इच्छा. आमचं ठरलंय की मुख्यमंत्री हे महायुतीचा, त्याच्यामुळे हे आमचं ठरलेलं आहे. मी राजेजींच्या एका वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे. कोण ते ठरलं की नाही? फडणवीस साहेबांची भारतीय जनता पार्टीची भूमिका ही निश्चितपणे अतिशय महत्वाची आहे, कारण सगळ्यात मोठा आकडा हा भारतीय जनता पार्टीचा आहे, आणि त्याच्यामुळे केंद्रीय नेतृत्व असेल, राज्याचे तिन्ही प्रमुख नेते हे याच्या संदर्भातलं निर्णय